मला बक्षीस मिळाले होते त्याचे फोटोज एका फोटोग्राफरने आणून दिले आणि ते पैसे माझ्याकडे नव्हते, तर त्या फोटोग्राफरनी ते सगळे फोटो माझ्या समोर फाडले आणि माझ्या अंगावर टाकले. वात केली चिंदुकाची, वात केली चिंदुकाची, तेल दिव्यात पडल, सापडे नाग पेटी, गोडती अटून गेलं. माझं नाव आकाश फुलझळके. मला आठवतो तो दिवस ज्या दिवशी माझं ऑपरेशन होतं. ऑपरेशन झाल्यानंतर ज्यावेळेस मी कॉटवर बसलो, डोळे उघडले, आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला कोणी नव्हतं. अगदी एकटं वाटलं आणि अशा वेळेस एकटेपणा अधिक तीव्रतेने जाणवतो. आजूबाजूला नजर गेली, बाजूला एका बाकावर एक आई आपल्या बाळाला खूप हट्टाने, खूप प्रेमाने घास भरवत होती आणि तो बाळ तितक्याच हट्टाने नाकारत होता. आई माय लेकराचं ते दृश्य मी मात्र डोळ्यात साचवत होतो. डोळे बंद केले आणि वाटलं आज माझी आई असती तर मी असं इथे एकटा बसून राहिलो असतो का. डोळे बंद केले आणि आईचा जीवनाचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. मला आजही तो चेहरा आठवतो, जो चेहरा सतत आनंदी असायचा, हसत असायचा. त्या चेहऱ्यावर आज फक्त आणि फक्त प्रश्न होते आणि त्या प्रश्न चिन्हामागचं जे काही उत्तर होतं, त्या दिवशी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये आई, मी आणि ताई मामांकडे राहत होतो, परंतु मामांवर पूर्ण खर्च नको म्हणून आई शिक्षकेची नोकरी करत होती. नोकरी बरोबरच ती शिकवणी वर्ग सुद्धा करत होती. परंतु न विसरता रोज संध्याकाळी 7 वाजता माझी आई माझं ताईचं व्हॅल्यूवर एक सेशन घेत होती, म्हणजे आमचा क्लास घेत होती, अभ्यास घेत होती मूल्यांवर. त्याचा आम्हाला पुढच्या जीवनामध्ये खूप फायदा झाला, परंतु नियतीला हे देखील मान्य नव्हतं. आई नंतर आजारी पडली आणि आजारी इतकी पडली की तिला चालता सुद्धा येत नव्हतं. एक दिवस तिने मला जवळ बोलावलं की बेटा मला दवाखान्यात जायचं रे, परंतु मला चालता येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मी ऑटो बोलवला. ऑटोमध्ये आईला बसवलं, मदतीने बसवलं. त्यावेळेस घरी कोणी नव्हतं, सगळेजण आपापल्या कामाला गेली होती. मी 60 किलोमीटर अंतरावर आईला तसंच घेऊन गेलो होतो. आई एसटी मध्ये सुद्धा रांगत चढली होती आणि डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर माझ्या आईला तुम्ही बरं करा, माझ्या आईला तुम्ही बरं करा. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की आता ईश्वरच आईला काहीतरी करू शकेल. परंतु आईने एसटी मधनं येताना मला खूप साऱ्या गोष्टींची कल्पना दिली की भविष्य कसं असणार आहे, कसं आपल्याला जगायचं आहे. त्याच दिवशी आईने मला वेगवेगळे रंग आणून दिले होते की ज्याची मला खूप आवड होती. जणू काही मला माझ्या आयुष्याचे रंग भरायचे होते असंच मला त्या दिवशी वाटत होतं. आणि एक दिवस परत आईने मला बोलवलं की बेटा तू यावर्षी गॅदरिंग मध्ये का पार्टिसिपेट करत नाही. मी म्हटलं आई तुझी तब्येत ठीक नाही ना. बेटा माझ्या शरीराची तब्येत ठीक नाहीये, माझ्या मनाची तर तब्येत ठीक आहे ना. त्या दिवशी मला कळालं की मनामध्ये जर विचार सशक्त असतील ना तर आपण काहीही करू शकतो. आणि गॅदरिंगचा दिवस उजाडला. मी त्या दिवशी आईला सांगितलंच नाही की आज माझी गॅदरिंग आहे, कारण मला माहिती होतं आई गॅदरिंग बघायला येणार. आणि घडलं तसंच. त्या दिवशी माझी आई गॅदरिंग बघायला आली. जशी ती शाळेत आली तशी ती एका दगडाला अडकून खाली पडली. हनोटीमधनं रक्त वाहत होतं. रक्ताच्या वेदना तिनं सहन केल्या, परंतु तिच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच समाधान होतं. तिथून 3च दिवसांनी आई अतिशय आजारी पडली. ताईला सुद्धा बोलवण्यात आलं होतं. ताई सुद्धा आली. आई जणू काही आमच्याशी नजरेने कम्युनिकेशन करत होती. माझ्या मामीला सांगितलं की माझ्या मुलांना काहीतरी खाऊ घाला. जसं आम्ही जेवण केलं तर आईने इकडे श्वास सोडला. आई आम्हाला कधीही बघायला भेटणार नव्हती. सगळेजण रडत होते. मी सुद्धा थाय माकून रडत होतो. आता आम्हाला कोण सांभाळणार. आई आता आम्ही काय करायचंय. मी आणि ताईने काय करायचं. सगळेजण आम्हाला धीर देत होते. आईला बाहेर काढण्यात आलं. आईला आंघोळ घालण्यात आली. परंतु मला माहितीये की आजपर्यंत आई मला आंघोळ घालत होती, आज मला तिला आंघोळ घालायची होती. आईला तिरडीवर बसवण्यात आलं. आईच्या होत्या त्या वस्तू तिला सोबत देण्यात आल्या. स्मशानभूमीत गेलो. स्मशानभूमीमध्ये मामांनी तिला अग्नी दिला. तिला चटके लागत होते हे मला जाणवत होतं. मी अतिशय हट्टी होतो. मला एका दिवशी सोन्याची
चेन पाहिजे म्हणून मी आईकडे हट्ट केला. आई मला सोन्याची चेन पाहिजे. आईने मला इस्त्री पळवली. मला त्याचे खूप चटके जाणवले. तर माझ्या आईला आज किती चटके जाणवत होते ह्या विचारातच मी मग्न होतो. घरी आलो. दुसऱ्या दिवशी परत स्मशानात गेलो. स्मशानात ना आई होती ना तिच्या वस्तू होत्या. त्या दिवशी जगण्याचा दृष्टिकोन माझा बदलला. आता मला आईशिवाय जगायचं होतं. आई एका अशा प्रवासाला गेली की जिथून कधीही परत येणार नाहीये हे सत्य मला स्वीकारावं लागलं होतं. काही दिवसांनी परत आम्ही आमच्या गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर सगळेजण मला भेटायला आले. शाळेमध्ये मी शाळा पण जॉईन केली आणि तितक्यात एक माझ्यासोबत घटना घडली की मी गॅदरिंगमध्ये जे काही पार्टिसिपेट केलं होतं, जे काही मला बक्षिसं मिळाले होते त्याचे फोटोज एका फोटोग्राफरने आणून दिले आणि ते पैसे माझ्याकडे नव्हते. तर त्या फोटोग्राफरने ते सगळे फोटो माझ्या समोर फाडले आणि माझ्या अंगावर टाकले आणि मला वाटलं की ह्याने मला ॲटलिस्ट कमी पैशामध्ये दिले असते तर किती चांगलं झालं असतं. त्यात मी किती मेमरीज साठवून घेतल्या असत्या. परंतु त्या व्यक्तीने तसं केलं नाही. आणि अशातच आमच्या गावामध्ये आणखीन एक घटना घडली की आमच्या गावामध्ये सिंधुताई सपकाळ येणार होत्या आणि विषय होता आई तुझ्या काळजातून. विषय होता आई तुझ्या काळजातून. मला प्रोग्रामला उशीर झाला. मी ह्याच्या पायातून त्याच्या पायातून खालून वरतून जा आणि समोर येऊन बसलो. सिंधुताई बोलल्या, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचणंच माहिती असतं, वेदना कळत नसतात. म्हणून तुमचे पाय एवढे घट्ट करा, एवढे घट्ट करा, एक दिवस काटेच तुम्हाला सांगतील आइये वेलकम, हम झुकता है तुम चलना सीखो. कारण काट्यांचा स्वभावच आहे टोचणं, संकटांचा स्वभावच आहे समोर येणं. पण तुम्हाला त्याच्यावर किती सुगंध दरवळायचा ते तुमच्यावर डिपेंड आहे. लगेच त्या म्हणतात, नाही दिव्यामध्ये तेल जशी अंधारली रात, तेल नेई एकदाच के नेली उंदरान वात. वात केली चिंदुकाची, वात केली चिंदुकाची, तेल दिव्यात पडल, सापडे नाग पेटी, गोडती अटून गेल, शिलगली आग पेटी, आग देता याची लेक, आली आली हाती काडी, नाड्यान उसाची एक. आणि शेवटी अंधार. किती भावपूर्ण अर्थ सांगितला. ज्यावेळेस सगळीकडे अंधार असतो त्यावेळेस एक ज्योत सुद्धा, काडी सुद्धा घाबरते. म्हणजे संकट येतात तर अनेक संकटांचा लवाजवा त्या घेऊन येत असतात. त्यावेळी तुम्हाला तुमची प्रकाशाची ज्योत पेटवायची असेल तर एकट्याला उभं करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. ज्यावेळेस आई नसते ना, आई ज्यावेळेस असते तुम्हाला कळत नाही की तुमच्याकडे काय प्रॉपर्टी आहे, की आई नावाचं एवढंसं बेट अनेक संकटांपासून तुम्हाला वाचवत असतं मित्रांनो. म्हणूनच गडा चढणारी हिरकणी ही एक आईच होती. परंतु प्रत्येक बाळ हा श्रावण बाळ नाही होऊ शकत मित्रांनो. पुढे अनेक संकट आली परंतु मला अनेक गोष्टी वाचत गेलो, प्रेरित करत गेल्या आणि नंतर मला लक्षात आलं की मला ज्या काही कला येत होत्या, म्हणजे मी 12 वर्षाचाच असताना मी वेगवेगळ्या कला विकायला सुरुवात केल्या. रांगोळी काढणे असेल, हस्तकला असेल, लग्नामध्ये रुखवताच्या वस्तू विकणे असेल आणि अनेक गोष्टी मी विकायला सुरुवात केल्या. असं करत माझं 8वीचं शिक्षण 7वीचं शिक्षण पूर्ण झालं आणि 8वी मध्ये मला सेमी इंग्लिश घ्यायचं होतं. तर त्यावेळेस माझ्याकडे 749 रुपये नव्हते. म्हणून मी मराठी मीडियम मध्ये शिक्षण घ्यायचं ठरवलं. आता शिक्षण घेत असताना मी खूप वेळास नाराजही होत होतो, कारण की मला ज्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं असतं त्या पार्टिसिपेट करायला माझी आई, मोटिवेट करायला माझी आई नव्हते. कारण मी कधी यशस्वी व्हायचो, कधी पडायचो, कधी उठायचो, कधी जिंकायचो, परंतु त्यावेळेस पदराखाली घेणारी माझी आई माझ्यासोबत नव्हते. विचार करा मित्रांनो, मला तरी वयाच्या 12 वर्षापर्यंत आईचं प्रेम मिळालंय. अरे ज्यावेळेस आई नसते ना त्यावेळेस कळतं की आपल्यामध्ये काय, म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जर आई असते ना ती 2 दिवस जरी गावाला जायचं म्हटलं की तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टींची तयारी करून जाते. तुम्हाला काय हवंय काय नको सगळ्या तुम्हाला हेही माहिती असतं की ती परत येणार असते. पण माझी आई आता गेली, आता ती परत येणार नाही हे सत्य स्वीकारणं मला खूप कठीण गेलं मित्रांनो. असं करत 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं.
11वीला मला सायकल हवी होती, परंतु सायकलीसाठी मला माझ्या मामींनी ती सायकल मला घेऊन दिली. खूप मेहनतीने त्यांनी स्वतःच्या शेतातील मुगं विकून मला ती सायकल घेऊन दिली. खरंच मित्रांनो, असे मामा मामी सगळ्यांनाच भेटणं खूप गरजेचं आहे. कारण एकाने माझ्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश दिला, असे माझे प्रकाश मामा. दुसरीकडे ज्यांनी संस्काराची जडणघडण घातली ते माझे सुरेश मामा. आणि ज्यांनी मायेचं छत्र दिलं असे माझे सतीश मामा. असं करत सायकलीचा प्रवास कॉलेजपर्यंत 7 किलोमीटर पर्यंत सुरू झाला. परंतु जाण्या येण्यासाठी माझ्याकडे ऑटोला पैसे नव्हते, म्हणून मी हा प्रवास सायकलीने केला. सायकलीवर जात असताना मला वर्गात कधी उशीर व्हायचा तर मला शिक्षक म्हणायचे, फुलझळके तर मला पहा आणि फुलं वाहाच आहे. परंतु या परिस्थितीमध्ये माझा एक मित्र त्याने मला खूप मदत केली. ज्यावेळेस मी कॉलेजमधनं घरी येत होतो तर तो माझ्यासोबत सायकलीवर यायचा आणि ऑटोचे 5 रुपये मात्र मला तो शिक्षणासाठी देत होता. मी त्याला नको म्हणतानाही तो मला देत होता, एवढी समज त्याच्यामध्ये होती. आणि आता मी ठरवलं आपल्याला इंजिनिअरिंगच करायचं आहे आणि आपल्याला घर सोडूनच काहीतरी करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी 12वीच्या सुट्ट्यांमध्ये खूप मेहनत केली, खूप गोष्टी विकायला सुरुवात केली, बँकेमध्ये घंट्यांनी काम केलं आणि असं करत 7-8 हजार रुपये मी जमा केले. घरच्यांना काही एक न सांगता प्रत्येक ARC सेंटरवर जाऊन मी माझं रजिस्ट्रेशन केलं आणि 21 जूनला रिझल्ट लागला की माझा इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला आहे. परंतु इंजिनिअरिंग कॉलेजची जी फीस होती ती फीस पे करायला माझ्याकडे पैसे नव्हते. माझा मित्र जो शैलेश त्याचाही त्याच कॉलेजला नंबर लागला. त्याच्या वडिलांनी मला रात्री घरी बोलवलं, तू का घेत नाही ॲडमिशन? मी त्यांना सत्य परिस्थिती सांगितली. त्यांनी माझ्या मामाशी बोलले. माझ्या मामांनी त्या रात्री पैशांची तडजोड केली. मामांनी मला ॲडमिशन मिळवून दिलं. ॲडमिशन मिळवून दिलं तर खरं, परंतु वरचा खर्च कसा करायचा? राहायला सरला खर्च शैलेशच्या वडिलांनी केला, विजयराव घुगे यांनी केला आणि नानासाहेब राऊत यांनी केला. कॉलेजमध्ये असताना वरच्या खर्चाचा जो खर्च आहे तो खर्च मी कमवा आणि शिका या योजनेमधनं केला. जी योजना कॉलेजमध्ये नव्हती ती योजना 50 वेळेस मी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन चक्रा मारल्या आणि ती योजना कॉलेजमध्ये आणली. त्याच्यासाठी खूप मेहनत लागली आणि लायब्ररीमध्ये पुस्तके लावायचं काम मी करायला सुरुवात केली. सगळी मुले मला हसत होती की फुलझळके पहा, मला पहा आणि फुलं व्हा, कशा प्रकारे पुस्तके तो लावत आहे. परंतु प्रत्येक सेमिस्टरचा माझा रिझल्ट चांगला असल्यामुळे सगळ्या मॅडम वर्ग मला खूप मदत करत होते. आणि पहिल्या सेमिस्टर पासून ते दुसऱ्या सेमिस्टर पर्यंत एका सेमिस्टरला असं झालं की माझ्याकडे फक्त 100 रुपये होते. ते पूर्ण 100 रुपये मी सेमिस्टर भर घातलेत. मला गावाला जायला पैसे नव्हते तर विदाऊट तिकीट मी प्रवास रेल्वेने केला. तो टीटी माझ्याकडे आला. मी माझ्या दोन्ही बॅग घेऊन या डब्यातून त्या डब्यात, त्या डब्यातून त्या डब्यात करत होतो आणि माझा प्रवास सुरू होता. आणि एकदाचा मोकळा श्वास सोडला. आणि अशातच कॉलेजच्या नोटीस बोर्डवर एक नोटीस लागली की चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करते. आणि त्या संस्थेला मी भेट दिली, पण ती योजना होती फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि मी त्या जिल्ह्यातला नव्हतो. जर मित्रांनो तुमचा थॉट जर पॉवरफुल असेल ना तो समोरच्या व्यक्तीला नक्कीच टच होतो. आणि तसंच झालं. संस्थेचे अध्यक्ष विवेक रांदड सर, त्यांना माझ्या भावना पोहोचल्या आणि त्यांनी ती मला योजना दिली. आणि तिथून आणखीन माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन परत एकदा चेंज झाला. आणि असं करत माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. इंजिनिअरिंगच्या फायनल इयर वर्षामध्ये साळवे मॅडम होत्या, ज्यांनी मला आदल्या दिवशी बोलल्यात की आकाश तुझ्या ट्रेनिंगचं मी इथे करणार आहे, तुझा रिझ्यूम घेऊन ये. मी दुसऱ्या दिवशी रिझ्यूम घेऊन गेलो, परंतु त्या दिवशी त्या नव्हत्या, कारण त्या हार्ट अटॅकनी त्यांचं निधन झालं होतं. तर मित्रांनो कुणाचाही प्रवास कधीही संपू शकतो हे मला क्लिअरली लक्षात आलं. आणि असं करत मी कंपनीमध्ये जॉईन केली. कंपनीमध्ये सर्व सुरळीत चालत असताना, चांगली पोस्ट मिळालेली असताना एक मुलगा मला भेटला. व्यसन करत होता. पूर्ण 1 वर्षाच्या काउन्सिलिंग नंतर त्याचं आयुष्य चेंज झालं आणि त्याने आज एक स्वतःचा छोटा उद्योग चालू केला. मला सांगायला अभिमान वाटतो की तो वारंवार म्हणतो की सर हे सगळं तुमच्यामुळे माझ्या विचारांची दिशा बदलली. आणि मी ठरवलं आता मात्र आपण आपला जॉब सोडायचा आणि कम्प्लिटली समाजसेवेच्या फील्डमध्ये उतरायचं. ज्यावेळेस मी हे डिसिजन आमच्या घरच्यांना सांगितलं, सगळ्यांनी विरोध केला. आकाश डिप्रेशनमध्ये गेला, ह्याला एवढं शिकवलं, डोक्यावर मिऱ्या वाटल्या ह्याने, असं केलं त्याने, तसं अशा नाना गोष्टी मला ऐकायला मिळाल्यात. परंतु मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऐकता पण त्यावेळेस तुम्हाला एकट्याला उभं राहावं लागतं, जर खरंच तुम्हाला तुमच्या पॅशनला फॉलो करायचं असेल तर. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पॅशनला फॉलो करता तर त्यावेळेस तुम्हाला हे समजत नाही की किती वेळ झाला, काय झाला, तुम्ही अनलिमिटेड करत राहता. आणि आज
मी या चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतो, जसं की व्हॅल्यू बेस्ड सेशन्स आहेत, स्कूलमध्ये जाऊन मुलांना अवेअर करायचंय, कारण आई वडील अकाली गेले, कष्ट करून शिकलो, बीटेक झालो आणि आज वाटत फिरतोय आनंद. हसत रहा, मजेत रहा, रडू नका, फक्त लढा. व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये काम करते वेळेस त्याचबरोबर जे स्क्रीन मोबाईलचं जे काही ॲडिक्शन आहे, तर हाऊ टू यूज स्मार्टफोन स्मार्टली किंवा स्मार्ट कोण मै या मेरा फोन याविषयी आम्ही अवेअरनेसचे प्रोग्राम स्कूलमध्ये जाऊन सुरू केले. जवळपास मी 51 प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट केलं आहे. मी स्वतः त्याचा भाग बनलो आहे. वेगवेगळे सेशन्स आम्ही घेतले आहेत. तर हे केवळ मला प्लॅटफॉर्म चेतना फाउंडेशनने दिला आहे. तर मित्रांनो, मला काहींनी असेही सल्ले दिले की तू तुझं एकट्याचं जर चालू केलं तर कसं होईल. मी म्हटलं मी विचार याच्यावर खूप केला, जर आपण एकट्याने सुरुवात केली, जे टीम मध्ये करण्यामध्ये ताकद आहे ना मित्रांनो, ती एकट्यामध्ये नाही. काम करत असताना वेगवेगळ्या संस्थांना सुद्धा मी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर एक अनाथ आश्रमातली मुलगी माझ्या जवळ आली आणि माझं बोट धरून म्हणाली, दादा तुझी देखील आई जळून वारली का रे? तिच्या ज्या भावना आहेत त्या माझ्या हृदयात एकदम भिडल्या. मी म्हटलं काय झालं बेटा? माझ्या आईच्या सासूने तिला खूप त्रास दिला आणि त्याच्यामुळेच आईला जाळून मारण्यात आलं. का? आज एक ती स्त्रीच आहे ना, तर का आज स्त्रीच्या एका जीवावर उठली आहे? तर त्याच्यामुळे मी या समाज क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. कारण मित्रांनो, एक झाड, केवळ एक जे झाड असतं ना, त्याच्यामुळे जंगल तयार होऊ शकतं. बरोबर आहे? एकाच्या स्माईलमुळे अनेक लोक स्माईल करू शकतात. केवळ एका सावित्रीबाई फुलेंमुळे आज अनेक महिला शिकत आहेत आणि केवळ एका बाबा आमटेंमुळे अनेक कुष्ठरोग्यांचं जीवन बदलत आहे मित्रांनो. तसं एका विवेकानंदांमुळे शिकागोमध्ये जे त्यांनी भाषण केलं त्यामुळे लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज झाला. हे कुणामुळे? एकामुळे. आज आपण विचार करतोय की मी शिकणार, मोठा होणार आणि माझा संसार थाटणार आहे. अगदी चांगलं, खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो, आपण विनर होणार याचा अर्थ. परंतु देशाला हिरोजची गरज आहे. हिरोज म्हणजे कोण? स्वतः उभे राहणार आणि अनेक लोकांना उभं करणार. हे झाले हिरोज. परंतु खरं पाहता देशाला सुपर हिरोजची गरज आहे. जसं की बाबा आमटे आहे की अनेक लोकांना उभं करताय, अनेकांच्या आयुष्यामध्ये रंग भरताय, तर अशा सुपर हिरोजची गरज आहे. एक वेळेस मला संधी मिळाली की भारतात 100 ज्यावेळेस देशाला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस तुमचा रोल काय असेल? तर माझा रोल असेल की देशाला जास्तीत जास्त मी ज्या पॉकेटमध्ये काम करेल त्या पॉकेटमध्ये पीस आणि हॅपीनेस कसा देता येईल ह्याचाच मी प्रयत्न करेल. हे सगळं करत असताना माझ्या आईचे आशीर्वाद माझ्या सोबत आहे. परंतु आज माझी आई नाही. आई मेली तर तिची कृपा मरत नसते, तिचा ओलावा आपल्याला आतून जाणत असतो मित्रांनो. कारण आईने दिलेली अभेद्य कवच कुंडली घेऊन मी निघालोय होतो. अजूनही धोके होतेच. ज्या आईच्या कृपेने पडलेला उठलो, मरताना वाचलो, त्याच आईची कृपा पुढेही तारली. आज माझी आई नाही, परंतु तिची कृपा आहेच. मित्रांनो, 2019ला माझा खूप मोठा एक ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंटमध्ये मी स्वतः 4 व्हीलर चालवत होतो आणि त्या क्षणी माझा जीव जात होता. मी का त्याच्यातनंही मी वाचलोय. म्हणजे नक्कीच परमात्म्याला आपल्याकडनं काहीतरी कार्य करायचं असेल, त्यामुळेच हे सगळं घडलं. म्हणून म्हणतो, शिकलो आई खूप मी, जागवून झोप मी, झोपलेल्या बांधवांचे होवीन नवे रूप मी. मुकलो तुझ्या प्रेमाला तरी तुला देतो ग्वाही, हीन दीन पोरक्यांचे होईल मी आई पुष्पाई. लेखणीची माझ्या बनलीस शाई तू, लेखणीची माझ्या बनलीस शाई तू, काय तू थांबलीस नाही. हे सगळं करत असताना जेव्हा जेव्हा मला आईशी बोलावंसं वाटतं, मी त्या सगळ्या गोष्टी कागदांवर लिहिल्या आणि त्याचंच एक सुंदर पुस्तक झालं, आई तू नसतेस तेव्हा. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.